तर हॅलो भाऊनो, कसे आहात? तर आज आलेलो एक न्यू मिनी व्लॉग घेऊन. तर भाऊनो, आज मी जात आहे इचलकरंजीला. तर आपल्या मामाच्या मुलाच्या मुलीचा वाढदिवस आहे. तर आपली फॅमिली पूर्ण जात आहे. कार्यक्रम आहे म्हटल्यावर त्यांच्या घरात आवरावरी चालू होती. त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्यांच्या घरी 4:30-5 वाजता. तर त्यांनी कार्यक्रम घेतलेला एका कार्यालयामध्ये. त्या ठिकाणी सगळं आवरल्यानंतर आम्ही लगेच निघालो त्या कार्यालयात जाण्यासाठी. त्या लोकेशनवर पोहोचल्यानंतर आम्ही लगेच गेलो वरती. मामाचा मुलगा आहे, त्याला आम्ही दादा म्हणतो. तर दादाने आम्हाला पहिलं सांगितलं की मी अन्विकाचा 5वा वाढदिवस मोठा करणार आहे म्हणून. तर हेअर बी गो. तर त्या ठिकाणी आमचं मस्तपैकी वेलकम झालं. तर हे अशा पद्धतीने वरच्या फ्लोअरवरती त्यांनी डेकोरेशन केलं. डेकोरेशन एकदम मस्त झालं. त्या ठिकाणी आम्ही वरती आल्यानंतर मस्तपैकी बसलो एका ठिकाणी. सगळे पाहुणे त्या ठिकाणी आलते. तर हा आहे आपल्या मामाचा बारका मुलगा. तर तो सगळ्या बहिणीसोबत फोटो काढत होता. तर बर्थडे गर्लचा या ठिकाणी फोटोशूट चालू होता. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मावडी आणि मी एका ठिकाणी मस्तपैकी बसलेलो. काय पण म्हणा, इथलं डेकोरेशन खट्ट झालं एकदम. तर हे आहेत आपले दादा. तर त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. तर ते आल्यानंतर सगळेजण एकत्र येऊन मस्तपैकी बोळ्यात उभा राहिलेले. बर्थडे गर्लला दिनेश घेऊन फिरत होता. तर एका ठिकाणी मनीष, मी आणि डिग्या बसलेलो. तर त्या ठिकाणी सगळेजण पाहुण्यांची वाट तर माझी मिसेस मावडीला घेऊन फिरत होती. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्या ठिकाणी सगळ्या बारक्या मुलांना त्या बड्डेच्या टोप्या घालायला दिल्या. सगळं त्या ठिकाणी आवरल्यानंतर लगेच केक कापला. केक कापून झाल्यानंतर सगळ्यांसाठी त्या ठिकाणी जेवणाची सोय केली होती. त्या ठिकाणी फोटोशूट ते सगळं झाल्यानंतर आम्ही लगेच बसलो जेवणासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सगळी फॅमिली, मामा मामी, आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलेलो. जेवण हे बफे टाईप होतं. तर जेवण पण एकदम क्वालिटी बनवलेलं. त्या ठिकाणी जेवण सगळ्यांना आवडलेलं. सगळा कार्यक्रम एकदम मस्तपैकी पार पडला. तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये एवढंच होतं भावांनो. तर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लॉट्स ऑफ लव्ह यू ऑल. जय शिवराय. बाय.